नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा छत्रपतीची ज्यांचं शौर्य, त्याग आणि बलिदान इतिहासाच्या पानांवर रक्ताने कोरलेलं आहे. चला तर मग छत्रपती संभाजी महाराजांच्या या अविचल धैर्याच्या गाथेला सुरुवात करूया. विचार करा, साखळदंडात बांधलेला आहे, समोर जगातला सर्वात शक्तिशाली सम्राट उभा आहे, आणि तरीही संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश हे शब्द निर्भयपणे उच्चारतात. यातूनच त्यांच्या धैर्याची आणि स्वाभिमानाची कल्पना येते. पण मग प्रश्न हाच पडतो की ज्या राजाच्या नुसत्या तेजानं बलाढ्य सम्राटाला सिंहासन सोडावं लागलं, त्या राजाचा शेवट इतका भीषण, इतका क्रूर का व्हावा? या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला शोधायचं आहे. तर संभाजी महाराजांना समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. त्यांच्या आणि औरंगजेबाच्या 9 वर्षांच्या संघर्षाकडे पाहावं लागेल. ही लढाई फक्त 2 राजांची नव्हती, तर 2 विचारांची होती. 9 फक्त एक आकडा नाहीये हा. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तब्बल 9 वर्ष संभाजी महाराजांनी एक हाती स्वराज्य सांभाळलं. मुघलांच्या अफाट शक्तीला त्यांनी यशस्वीपणे रोखून धरलं. ही 9 वर्ष मराठ्यांच्या इतिहासाचा सुवर्णकाळ होता. 121 इतक्या लढाया त्यांनी लढल्या आणि त्यातली एकही लढाई ते हरले नाहीत. विचार करा, काय पराक्रम असेल तो. त्यांच्यामुळेच औरंगजेबाचं दक्षिण भारत जिंकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. म्हणजे बघा, संभाजी महाराजांचा दरारा इतका होता की त्या काळातल्या सर्वात शक्तिशाली सम्राटाला, औरंगजेबाला, आपली संपूर्ण रणनीती बदलावी लागली. त्याला आधी विजापूर आणि गोवळकोंडा या 2 मोठ्या सत्ता संपवाव्या लागल्या आणि मगच तो मराठ्यांकडे आपली पूर्ण ताकद लावू शकला. पण म्हणतात ना, जेव्हा शत्रू बाहेरून जिंकू शकत नाही तेव्हा तो आतून घर फोडतो. आणि नेमकं तेच झालं. स्वराज्याला खरा धोका बाहेरील शत्रूपेक्षा घरातल्याच कलामुळे निर्माण झाला. आता इथेच गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. एका बाजूला होते संभाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सल्लागार कवी कलश, आणि दुसऱ्या बाजूला होते त्यांचेच नातेवाईक शिर्के घराणे, ज्यांना वाटत होतं की कवी कलशामुळे आपलं महत्त्व कमी होतंय. हा सत्तेचा संघर्ष स्वराज्यासाठी खूप महाग पडला. आणि मग तो क्षण आला ज्याने सगळा इतिहास बदलून टाकला. सत्ता आणि जमिनीच्या वादातून संभाजी महाराजांचे स्वतःचे मेहुणे गणोजी शिर्के यांनी स्वराज्याशी गद्दारी केली आणि ते थेट जाऊन मिळाले मुघलांना. हा एक असा विश्वासघात होता ज्याची किंमत स्वराज्यालाच चुकवावी लागली. या एका विश्वासघाताने स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसला, आणि इथूनच सुरू झाला संगमेश्वरचा तो काळा अध्याय, जेव्हा राजालाच कैद करण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे गणोजी शिर्केंना कोकणातले सगळे गुप्त मार्ग माहीत होते. याच माहितीच्या आधारे मुघल सरदार मुकर्रब खान मराठ्यांना पत्ताही न लागू देता प्रचंड वेगाने थेट संगमेश्वरला पोहोचला. महाराजांसोबत होते फक्त 400 सैनिक आणि त्यांच्यावर तुटून पडले तब्बल 3000 मुघल सैनिक. हा हल्ला इतका अचानक आणि जबरदस्त होता की प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही. ही लढाई नव्हतीच, हा तर एक घात होता, एक सापळा होता. आणि इथून पुढे सुरू झालं एक वेगळंच युद्ध. शरीराचं नाही तर स्वाभिमानाचं, मनोधैर्याचं. औरंगजेबाला फक्त राजाला मारायचं नव्हतं, त्याला मराठ्यांचा स्वाभिमान कायमचा चिरडून टाकायचा होता. औरंगजेबांच्या दरबारात नेण्याआधी संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना विदूषकाचे कपडे घातले, लाकडी टोप्या चढवल्या आणि अशी त्यांची धिंड काढली. का? तर त्यांचा स्वाभिमान मोडण्यासाठी. पण औरंगजेबाचा डाव पूर्णपणे फसला. जेव्हा तो सिंहासनावरून खाली उतरला तेव्हाही संभाजी महाराजांनी मान झुकवली नाही. त्या साखळदंडातही राजा हा राजाच होता, त्यांचा स्वाभिमान अभेद्य होता. आणि त्याचवेळी कवी कलशांनी आपल्या शब्दांनी अशी काही जादू केली, त्यांनी त्या अपमानाचं रूपांतर विजयात केलं. त्यांच्या कवितेने औरंगजेब अक्षरशः संतापाने लालबुंद झाला. शब्दांनी तलवारीपेक्षाही खोलवर वार केला होता. आणि यानंतर जो क्रूरतेचा अध्याय सुरू झाला तो इतिहासात क्वचितच सापडेल. या काळात संभाजी महाराजांच्या सहनशीलतेने मृत्यूलाही मागे टाकलं. औरंगजेबाने त्यांच्या समोर 3 अटी ठेवल्या जीव वाचवण्यासाठी. पण अट होती स्वराज्याशी गद्दारी करण्याची, जे महाराजांना कधीच शक्य नव्हतं. त्याने त्या अटी स्पष्टपणे नाकारल्या. या नकारानंतर सुरू झाला 40 दिवसांचा नरक यातनांचा प्रवास. एक दिवस असह्य वेदना, पण तरीही अविचल. हे 40 दिवस त्यांच्या धैर्याचं आणि स्वाभिमानाचं अजरामर प्रतीक बनले. हे ऐकतानाही अंगावर शहारे येतात. त्यांची जीभ छाटली, डोळ्यात तापलेल्या सळ्या घातल्या, त्वचा सोलली, नखं उपटली, एक अवयव तोडला.
विचार करा, इतकं सगळं सहन करूनही त्या राजाने स्वराज्याचा एकही शब्द, एकही गुपित उघड केलं नाही. त्यांचं मौनच त्यांचं सर्वात मोठं उत्तर होतं. औरंगजेबाला वाटलं त्याने एका राजाला संपवलं आणि मराठ्यांचा स्वाभिमान चिरडून टाकला. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने एका हुतात्म्याला जन्म दिला होता, जो अजरामर होणार होता. यातच खरा विरोधाभास आहे. औरंगजेबाला काय हवं होतं? मराठ्यांची स्वातंत्र्याची आग विझवायची. पण झालं काय? उलटं. त्यांच्या बलिदानाने ती आग इतकी भडकली की त्यात मुघल साम्राज्याचा पायाच जळून खाक झाला. 11 मार्च 1689 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी देहत्याग केला. त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. त्यांनी आपल्या वडिलांनी स्थापन केलेलं स्वराज्य आपल्या प्राणांपलीकडे जपलं. आणि हीच गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. खरा विजय म्हणजे काय? राज्य जिंकणं की राज्यासाठी प्राण देणं? औरंगजेबाने शरीर जिंकलं, पण संभाजी महाराजांनी इतिहास जिंकला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?